नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आता 10:30 वाजले आणि आजचा वार आहे मंगळवार. मी काल म्हणजे रविवारी रात्री आलेत मी कोल्हापूरहून. त्यानंतर मी काहीच व्हिडिओ नाही घेतला, फक्त घरी आल्यावर व्हिडिओ एंड केला बस. त्यानंतर मी काहीसुद्धा घेतलं नाही सोमवारी. का तर कामाला ताईंची तब्येत खराब झाली, त्या येतच नव्हत्या 2-3 दिवस. मी सांगितले नका येऊ. मग ती एक दिवस आल्या, पुन्हा त्यांची तब्येत खराब झाली, त्या काल आल्याच नाही. मग सगळं कामालाच करावं लागलं. मग म्हटलं आता व्हिडिओ, कारण दमून आलेली, एवढी गाडीत बसून जरी आलं तरी प्रवासात दमायलाच होतं ताईंनो. आणि हे गरमीतून किती काय असं थोडंसं गाडीच्या खाली जरी उतरलं तर जीव नको नको होत होता गरम्यातून. तर त्यानंतर मी काल दिवसभर कुठलं काही सुद्धा घेतलं नाही. कपडे वगैरे भरपूर होते धुवायला, जाता येतानाचे इथं जे जायच्या वेळेला कपडे ठेवलेले ते, आल्यानंतरचे. दीदीला अजिबात कशाला वेळ मिळाला नाही. तुम्हाला सांगते, दीदीला घरातून आता 3:30ला जायला लागतं. सकाळी 5:30ची ड्युटी आहे दीदीची. 3:30ला दीदीला घर सोडायला लागतं. पण दीदीला गाडी येते खाली. आता 2 दिवस नव्हतं, आम्ही तर वांदे झाले, पण खाली पप्पा घेऊन जातो गाडीपर्यंत. कंपनीची गाडी येते दीदीला घ्यायला आणि आणून सोडायला पण येते आणि घेऊन जायला पण येते. पण खाली जाऊपर्यंत पप्पा घेऊन जातात, गाडीत बसवतात आणि मग ते येतात, ते पुन्हा झोपतात. मग पण दीदीचं एवढं अवघड झालेलं आहे ना, काय सांगू. म्हणून दीदीला किती ताई विचार, दीदी नाही आली का, दीदी नाही. दीदीला वेळच नाही. एवढी सगळी तयारी दीदीमुळे मी 1 महिना थांबलेली, पण दीदीला अजिबात वेळ नाही मिळाला यायला. आणि तिच्या आत्या पण नुसती आतुरतेने वाट बघत होती. मामाजीसाठी काय काय आणून ठेवलेलं, दीदीला हे आवडतं, दीदीला ते आवडतं, काय काय. दोघांचं पण असा मूड ऑफ झाला. पण आता काय नाही, बघूया आता. दीदी का माहिती का नाही आली, ट्रेनिंग चालू आहे आता. वरची पोस्टिंग वगैरे जी असते ना, त्यासाठी 1 महिने ट्रेनिंग असते त्यांना. मग ती ट्रेनिंग असल्यामुळे दीदीला सुट्टी घेता येत नाही. का तर ते मिस झालं तर तिला प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे. सुट्टी घेऊ शकत नाही काही पण असलं तरी, म्हणून नाही आली. पण ती जाणार आहे आता. यश पुन्हा तिचे झालं व्यवस्थित सगळं की यश घेऊन जाणार आहे तिला. बघू आता कधी जाणं होते की नंतर रक्षाबंधन आमच्यासोबतच येणं होते, हे काही माहिती नाही. मला कालच त्यांची एक कमेंट होती. आणि पहिलं तर तुम्हाला सांगते, आता हे व्हिडिओ खूप लेट येणार आहेत. बाकीचे आता मधलेच हे कोल्हापूरचे तिकडचे व्हिडिओ जात आहे. तुम्ही सर्व ताईंनी इतकं भरभरून प्रेम दिलं. आम्ही कोल्हापूरला गेलो, दोन्ही फॅमिलीला खूप भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी तुमची खूप खूप मनापासून आभारी ताईंनो. खूप सुंदर कमेंट आणि सुंदर प्रेम. इतकं आपुलकीने बोलतात, एवढं छान वाटतं ना, की असं वाटतं चला धन्य आपलं जीवन भगवंतानी इतके चांगले लोक पण आपल्या आयुष्यामध्ये पाठवले. खूप मनापासून आभारी ताईंनो तुमची. कारण त्या फॅमिलीला या फॅमिलीला एकत्र बघून तर तुम्हाला एवढं छान वाटतं की म्हणजे खरंच आम्हाला तर आनंद होतच होतो एकत्र आल्या. पण तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर खूप छान कमेंट करून बोलता की तुम्हाला सुद्धा बघायला छान वाटतं. त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून आभारी. काल मला एका ताईची कमेंट होती की ताई तुझ्या नारळाला खूप छान कोंब आलाय, जवळून दाखव. आणि तू नारळ कोणता वापरते ते दाखवतं. ते पहिलं तुम्हाला ते सांगते. हे बघा, आपल्या नारळाला एवढा मोठा कोंब आलेला, खूप मोठा वरती. आणि नारळ ताई आता मी थोडंसं असं फिरून दाखवते. बघ, जुना नारळ आहे हा. म्हणजे जो आपण भाजीला घरी वगैरे आणतो ना नारळ फोडायला वगैरे, तर तो हा जुना नारळ आहे. क्षमा कर म्हातारानी. आणि हे बघा, असे जे भेटतात ना, हे ओले नारळ जे भेटतात ना, शक्यतो यांना कोंब येत नाही ताई. या नारळाला हा मला आता महालक्ष्मीचा ओटीचा दिलेला आहे, ओटीत घातलेला. मी ओटी भरली आईची तेव्हा मला तिथून दिला हा नारळ. मी दाखवायसाठी ठेवला इथे. पण असं बोलतात की आलेला नारळ इथे आपण ठेवा, पण याला कोंब वगैरे येत नाही. ठेवायचं तर ठेवू शकतात. हा कोवळा नारळ असतो ताईंनो. याचा आतमध्ये खोबरं तयार नसतं झालेलं. आणि हा जो जुना नारळ आणतो ना आपण, याचा आतमध्ये तो मोड तयार झालेला असतो, म्हणून ते वरती आपल्याला कोंब येतो. मग हा असं ओल्या नारळाला शक्यतो लवकर कोंब येत नाही. ठीक आहे, तर चला असू द्या. बघा, मी घरातलं बऱ्यापैकी आवरून घेतलेलं आहे, सगळं आवरून घेतलं आहे. आणि पण आज मंगळवार आहे. मंगळवार आणि बुधवार दीदीला सुट्टी. दीदी झोपली तिकडे, मी त्या घरात AC लावून दिली, दरवाजा बंद करून घेतला आहे. तर दीदीची झोप व्हा, कारण झोपच भेटत नाही तिला. माझं कम्फर्ट संपलेलं, कम्फर्टची बॉटल आणली. एक ताई बोलत होती ॲल्युमिनियमचे भांडे चकचक दिसतात कशाने. अगं ताई, हा एक काळा साबण येतो. गावी तर लोक या कपड्यांना वापरतात, पण मी हा जो काळा साबण ॲल्युमिनियमच्या भांड्यांना वापरते. याला वास खूप घाण असतो ताई नो, मला पण आवडत नाही त्याचा वास. पण या काळ्या साबण ॲल्युमिनियमचे भांडे एकदम असं चांदीसारखे दिसतात, एकदम स्वच्छ दिसतात. तर याने खूप चांगले निघतात डबे वगैरे, कढई टोप जे काय असेल ते. आणि हे खूप काही सामान यात आहे, मी तुम्हाला दाखवेल. कोल्हापूरवरून आणलेत मी. मेघा आलेली, मेघाने मला बरंच काय दिलं, मी तुम्हाला दाखवते. ही निवांत चपाचा डबा घासून ठेवला आहे. सगळ्या झाडांना पाणी घालून इकडे सगळं क्लीन करून घेतले. बघा, इकडे माती होती, सगळं धुवून घेतलं स्वच्छ. सगळ्या झाडांना पाणी घातलंय. कपडे सुकायला घातलेले तिकडे. का तर दीदी झोपलेली मी
दरवाजे उघडणार नाही, ती उठेल तेव्हा मी कपडे सुकायला टाकेल. कपडे झाले. देवपूजेला फुलं वगैरे नव्हते तर मी अशी देवपूजा करून घेतली. आणि यात आले आंबे. पुन्हा आंबे यावर्षी मी अजून विकत आंबे घेतलेले नाहीये. आंबे खूप छान आहेत. रात्री साहेब बोलत होते त्याला की आम्हाला एक पेटी दे विकत. बोले नाही कशाला, आपले घरचे, त्यांचे घरचे आंबे आहेत. बोले आपले घरचे असून कशाला तुम्हाला विकत घ्यायचे काका. तर आम्ही कोल्हापूरहून आलो तर ते आम्हाला रात्री भेटायला आलेली, आंबे घेऊन आली. मग जेवण वगैरे झाले. तर चला आता अजून एक कोणीतरी येणार आहे, त्यांच्यासाठी साबुदाणा भिजवला आहे. आणि आता किचनमध्ये काय काय करते ते दाखवते. कारण आज खूप दिवसातून इतकी बडबड करते ताई नो, नाहीतर असं काम धावपळ हेच चाललं होतं. आज म्हटले निवांत ताईशी थोडंसं बोलावं. आणि एक सांगू, आता ही गरमी तोपर्यंत मी तुम्हाला गाऊनवरच दिसणार आहे शूटमध्ये. मी कुर्ती बिर्ती घातली तर माझा श्वास वरती येतो. सोनाने बघितली माझी हालत. मी तिथे गाडी पुजायला तासभर बाहेर उन्हात उभी राहिले आणि घरात गेल्या मला इतका त्रास झाला ताईनं यायच्या अगोदर तिथून, आता तो सांगू शकत नाही. आणि जाताना पण मी इकडनं उन्हामध्ये गेले तर मला खूप त्रास झाला. मग त्यापेक्षा काय करते, मला जो त्रास होतो त्या गोष्टी करायच्या आणि घट्ट कपडे वगैरे मला अजिबात चालत नाही. असं नाही बघा, असं बोलताना आता सांगते तरी माझा श्वास असा वरती येतोय. तर असू द्या, इतके दिवस घातली थोडे दिवस कुर्ती, पण आता जोपर्यंत गरमी चालू तोपर्यंत मी गाऊनवर शूट घेणार आहे ताईंनो. कोणी काही असा विचार करू नका, का तर प्रत्येक ताईला माहिती गरमी किती आहे. आणि आम्हाला तर इथे किचनमध्ये विंडोने मला चिमणीच्या जीवावर राहावं लागतंय. तर त्यामुळे सांभाळून घ्यावा थोडे दिवस, मग पुन्हा मग बघूया कुर्ती वगैरे काय आणि काय. कधी बोलत तर साडी सुद्धा जेवण बनवू शकते, पण आता सध्या तर मी नाही अजिबात. गाऊनवर दिसणार तुम्हाला थोडे दिवस. चला आता किचनमध्ये आले, काय काय केलंय, काय करायचं ते दाखवते तुम्हाला. हे बघा, इकडे भाताचा कुकर लावलाय आणि बटाटे फ्रीजमध्ये होते 4 उकडून ठेवलेले, काल डाळ भाताबरोबर लावलेले ते. आता इथे बनवायची मसुराची आमटी मला. हे बघा, मसूर काढून ठेवले. त्यासाठी 2 कांदे, 2 टमाटे, कोथिंबीर, लसूण सोलायचं आहे मला. कोथिंबीर धुवून ठेवली, ओला केला म्हणजे पटकन सोलेल म्हणून. मसाल्याचा डबा काढलाय, कुकर ठेवलाय आणि एक तांब्यावर पाणी गरम करून घेतलं. हे आता नंतर. पण इथे बघा, आता दीदी उद्या पण घरी आहे म्हणून ही वाटी जी आहे 1 वाटी घातले मी यात. आणि पुन्हा ही 1 वाटीभर तांदूळ, मी म्हणजे असे 2 वाट्या तांदूळ घेतलेत. आणि यामध्ये आता या 2 वाट्यांना मी 1 वाटी उडदाची सफेद डाळ, पूर्ण गच्च भरून नाही घेतली, 1 वाटी सफेद डाळ मी भिजत घालणार आहेत. आणि यामध्ये थोडीशी मेथी, 1 चमचाभर मेथी मी टाकणार आहे. ही लाह्या सांडले त्यामध्ये. तरी आता स्वच्छ धुवून हे चांगलं डबाभर पाणी व्यवस्थित यात पण आणि गच्च भरून पाणी मी घालणार, भिजत ठेवणार, संध्याकाळी वाटणार आहे तेव्हा दाखवते नंतर मी तुम्हाला. आता बनवायला घेऊया पहिली भाजी. आणि इकडे बघा, पीठ वगैरे भिजून ठेवले पहिलेच, का भिजतं चांगलं, छान चपात्या होतात. पीठ भिजून ठेवलंय. हे बघा, असं स्वच्छ 3 पाण्याने धुवून मी हे स्वच्छ असं पाणी घातलंय, आपलं जे प्यायचं हंड्यातलं पाणी असतं ते. आणि झाकून ठेवते. आता हे पिठाचा डबा जिथं ठेवते तिथं ठेवून देते, म्हणजे गरम असते जरा. तर आता बाकीचं सगळी तयारी करून घेतली. कुकर ठेवला इथं गरम व्हायला. आज खूप दिवसातून ताई ना डिटेलमध्ये रेसिपी दाखवते. तेल घातलंय. हे बघा, लसूण न सोलता चेचून घेतलंय बघा, असं साल असेल. कोथिंबीर कापून घेतली. कांदा टमाटा एकत्रच बारीक करून घेतलंय यामध्ये. छान जसं पाहिजे तसं बारीक होतोय. आता इथे फक्त जिऱ्याची फोडणी घालणार आहे. जिरं घातले, लसूण आणि हा जो कांदा टमाटा कापून घेतलाय तो. परतून घेते चांगला. कांदा टमाटा बऱ्यापैकी परतलाय. आता यामध्येच ही कोथिंबीर टाकते. भरपूर कोथिंबीर आहे. कोथिंबीर करायची धपाटे मला, पण आता हे संध्याकाळी बघते जमलं तर करणार. हे परततंय तोपर्यंत मी हे मसूर धुवून घेते. हे बघा, फोडणीला कधीच घातलंय आणि त्यात मध्ये एक चाललेला फोन. बटाट्याची भाजी करून घेतली. इकडे पिवळी भाजी खूप दाखवली, पिवळी भाजी करून घेतली. चपात्या पण करून घेतल्या, का आता फोन महत्वाचा चालू होता गावचा, म्हणजे सासूबाईचाच फोन होता. तर आता हे कांदा टमाटा वगैरे सगळं कोथिंबीर फोडणीला घातली मी. आणि इथे बघा, थोडीशी हळद घातली, 1 चमचाभर धना पावडर घातली. आणि आपलं हे तिखट बघा, आता मागे पण दाखवली मी तुम्हाला मसुराची आमटी. हे आपलं लाल तिखट 2 चमचेभर घातले. आणि काश्मीरी पावडर 1 चमचाभर घातली. तेलामध्ये थोडंसं परतून घेते. अंदाजाने मीठ घातलं 1.5 चमचाभर. एव्हरेजचा हा चिकनचा मसाला आपला थोडासा तो घातलाय चमचाभर.
फोनवर बोलता बोलता चपात्या वगैरे करून घेतल्या आणि बघा हे मसूर मी स्वच्छ धुवून ठेवले चांगले. आता हे चांगले आपलं स्वच्छ पाणी तरी पाण्यासहित मी टाकून देते इथे. आणि हे गरम पाणी करून ठेवलेलं आहे. एक तांब्यावरून हे पाणी आणि समजा 1 ग्लासभर पाणी मसुरामध्ये होतं, जे धुवून ठेवलं मी स्वच्छ. आपण जेवण बनवायला घेतो ते पाणी मी टाकलंय. यात कुठलं वाटण वगैरे काहीच नाही, वाटण नाही घालणार, कुठलं काही नाही. आता याचं झाकण लावून मी याच्या 3 शिट्ट्या करणार आहे. 1-2 शिट्टीमध्ये मसूर शिजत नाही ताई नो, कमीत कमी 3 शिट्ट्या होऊ द्या, तेव्हा एकदम मऊ शिजतात. आणि इकडे झाली बटाट्याची भाजी, ही बंद केलं मी इकडे. एक तुम्हाला बोलले पाहुणे येणार आहे तिच्यासाठी बघा साबुदाणा भिजून ठेवला, पण तो उशिरा बनवणार, जेव्हा येईल तेव्हाच बनवून देईल. त्याच्या 3 शिट्ट्या करून घेते. हे बघा जेवण वगैरे सगळं बनवून झालं. आमटी वगैरे काढून मी ताईला कुकर वगैरे घासायला दिला. हे बघा अशी आपली मसुराची आमटी झालेली, 3 शिट्ट्या केलेल्या, 4थी होण्याच्या आतच मी बंद करून टाकलेला. अशी आपल्याकडे एकदम घट्ट अशी एकदम पातळ आमटी आपल्या घरात चालत नाही कुठलीच. डाळ असो आमटी असो पातळ नाही चालत. यशला मी जेवायला पण दिले बघा, यश जेवलाय. हे बघा चपात्या वगैरे झाले. आणि ही खोबऱ्याची चटणी आणलेली मी, हे घरगुती होते. ही लाल चटणी यशला आहे ना, हे बघा आता मी घेणारच आहे जेवायला. छान आहे लसूण खोबऱ्याची चटणी, यशला खूप आवडते. आता मला करायला वेळ नव्हता म्हणून मी आणली. लोणावळ्यामध्ये होते स्टॉल लागलेले, इथून घेतली. आणि फरसाण वगैरे बघा हे सगळं यशला थोडं चटपटीत काहीतरी. दीदीला चकली वगैरे, यशला फरसाण शेव असं सगळं आणून ठेवलेलं होतं. मी सकाळी डाळ तांदूळ भिजत घालताना तुम्हाला दाखवले होते. 2 वाट्या तांदूळ, त्यात थोडीशी चमच्याभर मेथी आणि 1 वाटी डाळ, उडदाची सफेद डाळ. आता हे बारीक वाटून घेतले मी आणि चांगल्या हाताने फेटून घेते बघा. एकच साईडने फेटत राहायचं. चमच्याने पण फेटू शकतो, पण मी हाताने चांगलं वाटतं मला. एकदम छान होतं हाताने, आपल्याला अंदाज कळतो आणि खूप हलकं होतं. असं थोडंसं फेटून घ्यायचंय. 5 मिनिट तरी एकच साईडने असं फेटत राहायचं. उलट नाही करायचं, इकडे असं करायचं एकच साईडने. आता हे मी चांगलं फेटून घेते. आणि दीदीला बनवायची आता कढी बघा. कढी बनवायची, काढून ठेवलं इथे. गरम गरम भात लावलाय कुकरमध्ये, तिला चिकट भात लागतो म्हणून. तर आता हे असं थोडंसं फेटून झाकून ठेवते आणि दीदीला कढी बनवते. कढीची रेसिपी खूप वेळा घेतली, आता ती काही घेत नाही मी. नेक्स्ट टाइम कधीतरी दाखवेल. चला पटापट आवरून घेते. हे बघा हे दीदीनी साबण मागवले. साबण म्हणजे कुठले, घर सोप म्हणून आहेत. आता हे काय याचं दीदी बोलत होती इंस्टाला वगैरे याचं खूप चाललंय की खूप छान आहे, चेहऱ्याची टॅनिंग वगैरे काय असती त्याने कमी होती. 15 दिवसात 1 महिन्यामध्ये पूर्ण टॅनिंग कमी होती. बघूया आता दीदी वापरून बघेल, मग दीदीचं हे बघून मला समजेल, मग सांगेल मी तुम्हाला हे कसे येते, चांगले वाईट कसे, याचं नक्की रिव्ह्यू देईल मी तुम्हाला. बघू आता पहिले वापरू द्या दीदीला. आणि बोलते की याचं खूपच चाललेलं आहे, सगळे लोक बोलतात की खूप छान आहे ते साबण, म्हणून वापरल्याशिवाय समजणार नाही. हे बघा खोलल्यानंतर असं पॅकिंग येते छान की पॅक केलंय, कलर वगैरे वरतून भारी दिसतोय. बघूया आता खोलल्यानंतर कसं आहे ते. खोललं तर मला आवडलं, छान रॅप केलेलं होतं अगोदर, तेव्हा काही समजलं नाही. याच्यामध्ये चंदन आहे, चंदनचे आहे ना. ओके बघू आपण, चल ठीक आहे. तर हे बघा मी किती एडीच बघा, व्हिडिओ बंद ठेवलाय आणि असंच बंद व्हिडिओ मध्ये बडबड बडबड चालली ना. आता बघते व्हिडिओ बंद आहे. तर तुम्ही बघितलं ना, मेघा आलेली सांगलीवरून मला भेटायला, सोनाला मला पहिल्यांदाच भेटायला आलेली. तर आमचं पहिलेच बोलणं झालेलं आहे का मेघा येणार आहेत. मला सोनाने सांगितलेलं आई तू आल्यावर मेघा, वर्षा वगैरे बरेच कोण कोण येणार आहेत. तर तिने मला सांगलीचं हे भडंग आणलेत. वर्षा आपली येणे मेघाने भडंग आणलं, सोनपापडी आणली, दीदीसाठी मेहंदीचे कोण आणले आणि माझ्यासाठी बघा ही फेशियलची किट आणलीत. हे फेशियल मला बोली तू जर बघितलं व्हिडिओ, ती आपले व्हिडिओ बघते, बोलली मी तुला बघितलं. हे दीदी खोलत होती काल, मी म्हटले राहू दे थांब जरा, खोलू नको, मला पहिले दाखवू दे सगळ्या मावशांना. तर ही फेशियल किट दिली तिने मला. ही आपलं फ्रूटची आहे, जे मी करते ते फ्रूटची फेशियलचं आहे. जेव्हा करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तर हे तिने मला मेघाने एवढं दिलंय. मी पण नेलेलं फरसाण वगैरे इकडनं, सोनपापडी, आणि आम्ही इकडे काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते. हे बघा हे देवीसाठी मी दागिने घेतलेत बघा, हे सगळे 100 रुपयाला. हे मागेच घेतलेले, पण वास्तुशांती टायमाला ना मी सोनाचं देवीचं जे घट बसवलेलं मी त्याला घातलेले, मी ते काढले नाही. देवीचे दागिने कसे काढून आणायचे तेच बघा अजून दागिने आहे, सोना घालते. आणि मग हे मला सोना बोली पुन्हा घेतो आपल्या देवीला, घरी पण आपल्याकडे आहे बघा आता मुखवटा.
हे घेतले आणि देवीसाठी अजून मी बघा हे पण घेतले. हा एक हार घेतलाय, हा वाला एक आणि हार घेतलाय. हे बघा असा आहेत, असा हार आहेत. हा एक असा थोडासा लांब पॅन्डलमध्ये, कारण सगळे खूप दागिने घातले तर छान वाटते देवीचं आपलं मुखवटा सगळं असं. हा एक हार आहे आणि हे असं हे मंगळसूत्र. तुम्हाला माहिती आहे मी खोटं वगैरे कधी घालत नाही, म्हणजे मला सूट नाही होते कधीच. कानातलं, गळ्यातलं, नाकातलं मी कधी खोटं घालत नाही. बघा असं पॅन्डल आहे. हे सगळं 100 रुपयाला घेतलेलं आहे आम्ही. ही प्रत्येकी वस्तू 100 रुपयाला घेतलेली आहे. तर हे बघा हे असं देवीचं आहे तेवढं. हे सगळं छान आहे. दीदीला हे खूप आवडलं. हे झालं देवी माताचं आपलं. आणि हे घेतलेत. आता सोनाचं बोलते, नाव घेते, सोनाचा फोन येतो बघा, मी कट केलाय. हे दीदीला घेतलं, किट्टोच्या चॉईसने घेतलं हे सगळं दीदीसाठी. मी दीदी कधी कधी साडी घालते ना. हे बघा हे सगळे असे 3-4 हार मी दीदीला घेतलेत. 3 घेतले, सॉरी 3च घेतले. 5 घेतले देवीसाठी आणि 3 घेतले मी दीदीला. बघा हे असे दीदी वेगळं वेगळं कधी कधी काय काय घालते ना, म्हणून असं हे घेतलेत. आणि हा आहे बाळूमामाचा भंडारा. अजून हे ठेवलं होतं इथेच मी. तर हे कसे काय वाटले हार वगैरे, देवी माताचे दागिने आणि मेघाचा खाऊ. चला आता हे सगळं व्यवस्थित ठेवून देते. चला आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.